खूप सोपी भाजी अगदी 10 मिनिटात बनते आणि भरपूर टेस्टी, हेल्दी, बॅचलरही बनवू शकतात अशी पालक सोया भुर्जी. चला तर बनवूया. मी सोयाबीनचे ग्रॅन्युल्स घेतलेत. हे बारीक सोयाबीन आहेत. जर तुमच्याकडे बारीक नसतील, मोठे असतील तर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता ह्याला एक 5 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. भरपूर मी पाणी टाकून घेतलं आहे आणि असंच एक 5 मिनटं आपण भिजत ठेवूया. हे पहा 5 मिनटानंतर भरपूर फुलून वर आलेत. आता चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे एक्स्ट्रा पाणी खाली निघून जातं. आता कढईमध्ये तेलामध्ये जिरं, मोहरी. जर तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही कमी तेल वापरलं तरीही चालेल. कांदा भरपूर. कांदा छान परतून घ्यायचा आहे. मी 2 कांदे घेतलेत. ही भुर्जी करायला अगदी सोपी आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते. कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो आणि कांदा छान परतून घ्यायचा. अगदी उन्हाळ्यामध्ये काही भाज्या नसतील तर झटपट बनणारी ही भाजी आहे. खूप सोपी. ह्याला 1-2 मिनटं झाकून ठेवूया म्हणजे थोडे टोमॅटो आणि कांदे सॉफ्ट होतात. हे पहा या प्रकारे. आता याला छान परतून झाल्यानंतर आपल्याला बेसिक मसाले टाकायचे. खूप जास्त मसाल्याची भाजी नाही आहे ही. हळद 1.5 चमचा मी लाल तिखट घेतलं आहे. अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आता ह्याला छान परतून घ्या. तेलावरती मसाले छान परतून घ्यायचेत आणि जे आपण सोया ग्रॅन्युल्स घेतले होते ते टाकून घेऊ. हे पहा अगदी सॉफ्ट होतात. ह्याला शिजायची गरज नाही आहे कारण आपण गरम पाणी टाकलं होतं. आणि पालक स्वच्छ धुवून मी कट करून घेतली. याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्या कारण ही भुर्जी सुकी असते त्याच्यामुळे खूप पाण्याची आवश्यकता नाही आहे. एवढ्याच वाफेवरती ही शिजून जाते. याला एक 5 मिनटं झाकून ठेवूया. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला झटपट काही बनवायचं असेल तर अगदी झटपट बनते 5 मिनटामध्ये. आपली भाजी तयार आहे. वरतून कोथिंबीर टाकून घेऊया. झटपट, टेस्टी आणि पौष्टिक अशी पालक सोया भुर्जी रेडी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.